हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मिस्टर ना हे ऑर्गॅनिक डाळ घेऊन आले होते. शेतातील नैसर्गिक डाळ असं त्यावर लिहिलेलं होतं आणि अर्धा किलोचा पाऊच ट्रायल पॅक म्हणून आणलेला होता. तर ते म्हटले की टिफिनला आज ही डाळ करून दे मला आणि बघूया आपण टेस्ट वगैरे कसा लागतो. तर म्हटलं मग नंतर आपल्याला जास्त आणता येईल. तर या ठिकाणी आता काढून घेतली मी आणि थोडीशी तिला धुवून घेणार आहे, भिजून घेणार आहे. त्यानंतर मग फोडणी वगैरे देणार आहे. तर या ठिकाणी पाणी घालून थोडी आधी भिजून घेते आणि मग आपण बाकीचं तोपर्यंत तयारी करूया भाजी करण्यासाठी आणि मग फोडणी देणार आहे. तर इकडे मी कणिक करून ठेवलं होतं, म्हणजे थोडं भिजून जातं मग ते. तर सकाळी कसं घाई होऊन जाते, मग मी थोडंसं आधी कणिकच करून घेते आणि मग त्यानंतर बाकीची तयारी करते. तर इकडे आता कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली, कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसणाची चटणी मी तयार करून घेणार आहे. तर आपण आता फोडणी देऊया. तर या ठिकाणी आता कोथिंबीर पण बारीक चिरून घेते. इकडे आता राजला ट्युशनला जायचं होतं आणि त्याची पण ट्युशनला जायची घाई चाललेली होती, कारण आता ना सकाळून क्लासेस झालेले त्याचे. कारण सकाळी सकाळी छान असं लक्षात येतं अभ्यास पण, जो आपण म्हणजे सकाळी जे पण काही आपण वाचतो किंवा ऐकतो ते पटकन लक्षात राहतं. त्यामुळे त्याचा क्लास लवकर करण्यात आलेला आहे. 6:30 ते 7 वाजता त्याचा क्लास असतो सकाळी. त्यामुळे त्यालाही लवकरच उठावं लागतं आणि लवकर निघावं लागतं सकाळी सकाळी. तर त्याचं इकडे चाललेलं होतं. त्यानंतर मग इकडे आता मी भाजीला फोडणी देण्यासाठी कढई वगैरे गॅसवर ठेवली आणि म्हटलं चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊया म्हटलं. मग भाजी होईपर्यंत एका बाजूला माझ्या चपात्या होतात. तेल गरम करून घेऊया आधी. तर इकडे आता तेल गरम होतं आहे. त्यानंतर आता ना दिवाळी संपलेली आहे आणि आता बाकीचं लायटिंग्स वगैरे ते पण मला काढून घ्यायचं आहे. तर म्हटलं आधी आता हे स्वयंपाकाचं आपण करून घेऊया आणि त्यानंतर मग बघूया म्हटलं ते. तर इकडे आता कांदा वगैरे फ्राय करून घेते, लसणाची पेस्ट, त्यानंतर लाल तिखट घातलं आहे आणि डाळ घालून दिली, पाणी घालायचं आहे आणि डाळ आपली शिजल्यावर रेडी होणार आहे. तर इकडे टिफिनचं वगैरे सगळं माझं आटोपल्यानंतर म्हटलं चला आता लायटिंग वगैरे ना काय झालं की ते म्हटलं की ठीक आहे तू स्वयंपाक करते तोपर्यंत आम्ही काढून देतो तुला लायटिंग. पण ते डबल काम माझं वाढवलं त्यांनी दोघांनी, राज आणि त्याचे पप्पा. कारण त्यांनी दोघांनी काढली पण त्यांनी गोळाच नाही केली व्यवस्थित. आणि लायटिंगचं कसं असतं ना की एका बाजूने आपण काढत आलो की तिला लागलीच एका साईडला गोळा करायला पाहिजे व्यवस्थित, असे लेयर लेयर घेऊन, तरच ती आपल्याला व्यवस्थित ठेवता येते बांधून आणि मग पुढच्या वर्षी आपल्याला त्याचा यूज करता येतो. नाहीतर मग ती खूप अशी गुंता होते आणि काही उपयोगाची राहत नाही. तर मी सगळा गुंता सोडवला आणि व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये लायटिंग ठेवली. जी देव्हाऱ्याजवळ लावलेली होती कमानीला, ती पण त्यामध्येच ठेवली मी. सगळ्या लायटिंग एकाच बॉक्समध्ये ठेवल्या. आता पुढच्या वर्षी आपल्याला ती वापरता येणार आहे. आणि कसं आहे ना की आपण ठेवून देतो, वर्षभरानंतर ती लागते, त्यामुळे आपल्याला लक्षातही राहत नाही. तर मी काय करते, असे बॉक्स वगैरे असले किंवा छोट्याशा गोणीत जरी ठेवलं तरी मी त्यावर लिहून घेते. आता यावर मी लिहून देणार आहे की दिवाळीची लायटिंग आहे म्हणून, म्हणजे मग मला पटकन सापडतं. तर ते पण ठेवल्यानंतर आकाशकंदील आता ठेवायचा प्रश्न होता मला, तर ते पण बघूया म्हटलं कुठेतरी ॲडजस्ट करूया, कारण तो असा फोल्ड होणारा नाही आहे. तर ते झालं. मग त्यानंतर चला म्हटलं आता फ्रेश वगैरे झाले आणि राजला मला शाळेत सोडायला जायचं होतं. तर या ठिकाणी आता केस माझे ओलेच होते, तर म्हटलं असं आपण आता जरा हे बांधून घेऊया. आणि मला इकडे ना एक पांढरा केस दिसला, पण म्हटलं जाऊ दे आता, ते पांढरे होणारच आहेत. तर ह्या ठिकाणी आता मी तयारी करून घेतली आहे आणि निघूया म्हटलं राजला शाळेत सोडायला. 11:30 ते 11:45 वाजले होते. 12ला त्याचं स्कूल असतं. तर या ठिकाणी आता मी रेडी होते आणि शाळेत सोडायला राजला जाते. कारण त्याला आता ना सायकलने वगैरे जायला खूप लांब पडतं, नाही तर तो जायचा सायकलने वगैरे, पण त्याला आता सोडून द्यावं लागतं. म्हटलं ठीक आहे आता तो थोडेच दिवस शाळा असणार आहे, तर मग सोडून देऊया म्हटलं आपण त्याला. नाहीतर मुलांना कसं सवय होऊन जाते. तसं क्लासेसला वगैरे तो जातो त्याचा, पण शाळेत जाण्याच्या वेळेस म्हणतो की थोडं लांब पडतं, कारण 3 ते 4 किलोमीटर येते आमच्या घरापासून शाळा, मग त्यामुळे थोडं त्याला कंटाळवाणं वाटतं ते. तर म्हटलं ठीक आहे आपण सोडून येऊया. तर इकडे आता मी रेडी झालेली आहे आणि आता चाललो आहे आपण बाहेर. तर इकडे राजला शाळेत सोडलं आणि त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर बसली होती मी माझ्या विचारात की आता उद्याचं काय प्लॅनिंग असेल. पण मस्त असं सरप्राईज मिळणार होतं, कारण मला मिस्टरांचा फोन आला आणि ते म्हटले की उद्या तुझा बड्डे आहे, तर तू बड्डेसाठी ड्रेस वगैरे घेऊन ये, लाडूबाईला घेऊन जा म्हणून. पण झालं असं होतं ना की तिचा म्हणजे एक्झाम पिरियड चालू आहे, त्यामुळे तिचं जरा अभ्यासाचं चाललेलं होतं. मग ती म्हटली की आपण संध्याकाळी वगैरे जाऊया, आत्ता माझा अभ्यास आहे. मग त्यानंतर आम्ही दोघी रेडी झालो आणि 4 वाजेपर्यंत मग आम्ही निघालो की म्हटलं आता जाऊया, म्हणजे येताना आपल्याला राजला पण आणता येईल आणि बघूया म्हटलं दोघीजणी.
कारण तिला खूप छान चॉईस आहे आणि त्यामुळे मग ते म्हटलं की लाडूबाईला घेऊन जा. तर मी सोबत नाही आहे तर लाडूबाईला ने. तर म्हटलं चला आपल्याला छानसं असं गिफ्ट मिळणार आहे बड्डेला. तर निघालो मग आम्ही आणि इकडे गेल्यानंतर छान असं मोठं आहे ते शॉप. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर असे बघितले खूप सारे ड्रेस. बाकी जे होते ते रेग्युलरमध्ये पण बघितले मी. तर म्हटलं कसं असतं ना आपलं की एकात दोन बसले तर बरं होईल. पण तसं काही रेग्युलरमध्ये एवढे काही खास नव्हते. कलर कॉम्बिनेशन एवढं खास नव्हतं, क्वालिटी खास नव्हती म्हणजे रेटच्या हिशोबाने. तर मग त्यामुळे मी ठरवलं की आपण एकच घेऊया, पण जरा चांगला घेऊया म्हटलं. तर मग इकडे 2-3 मी बाजूला काढून ठेवले होते आणि ते ट्राय केले. त्यानंतर एक सिलेक्ट केला आणि मग घरी आलो. तर घरी येताना मग राजला सोबत घ्यायचं होतं. तर त्याला शाळेत गेलो आणि मग त्याला घेतलं सोबत आणि त्यानंतर लाडूबाईचा चष्मा पण आज मिळणार होता. लेन्स काढला गेलो, तिचा चष्मा घेतला. तिथून निघालो आणि त्यानंतर मुलांना खायची होती आईस्क्रीम. तर त्यांना आईस्क्रीम वगैरे खाऊ घातली आणि मग तिघंजणांनी आली घरी. तर कसं असतं ना की बाहेर गेलं म्हणजे मुलांचा काहीतरी हट्ट चालतो. तर इकडे घरी आल्यानंतर मग आमच्या साहेबांचं वेगळं चाललं होतं की आज मला अंडा घोटाळा खायचा आहे. तर मीच करतो म्हणे स्वतः. म्हटलं ठीक आहे करा तुम्ही. तर कधीतरी त्यांना हुक्की आली तर करत असतात ते आणि आवडतं त्यांना किचनमध्ये स्वतः काहीतरी बनवून खाऊ घालायलाही आणि खायलाही. तर त्यामुळे मग इकडे त्यांनी अंडी वगैरे उकळली आणि इकडे आता फोडणी देत आहे. बटरमध्ये केलं तर अजून छान टेस्ट येतो म्हणून त्यांनी बटर घेतलं, त्यामध्ये कांदा घातला, हळद घातली, त्यानंतर कढीपत्ता घातला, टोमॅटो घातले आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आलं लसूण पेस्ट घातली, त्यानंतर मीठ घातलं आहे. इकडे मसाले घेतले, पावभाजी मसाला, लाल तिखट, काळा मसाला आणि धणेपूड असे 4 मसाले घेतले, ते पण घालायचे आणि छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे. तर इकडे आता छान असं परतून घेता येते, चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आणि खूप छान वाटतं कधीतरी असं किचनमध्ये मदतीला आले तर, किंवा मग त्यांनी काही बनवलं आणि मग आपल्याला खाऊ घातलं तर खूप छान वाटतं. तर करतात ते अधूनमधून. तर इकडे आता फोडणी देता येते, झाली फोडणी आणि छान असं परतून घ्यायचं आहे. एका बाजूला जी अंडी उकळलेली होती ना, तर 3 अंडी आम्ही उकडून ठेवली होती, पण त्यातनं थोडं कमीच करणार होतो कारण मुलं म्हणे आम्हाला काही जास्त भूक नाही, आम्ही काही जास्त खाणार नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे. तर मग म्हटलं 2 अंडे आपण टाकूया. तर या ठिकाणी आता हे जे पावभाजीचं स्मॅशर असतं ना त्याच्याने स्मॅश करून घेत आहे, म्हणजे मग ते छान असं स्मॅश झालं ना तर एकजीव होतं सगळं आणि व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मग हे अंडे किसून घ्यायचे. तर इकडे आता अंडी मी वरचं साल काढून देते त्यांना आणि एका बाजूला त्यांचं चाललं आहे फोडणीचं आणि एका पातेल्यात मी इकडे गरम पाणी पण ठेवलं होतं. तर म्हटलं थोडंसं लागतं त्यामध्ये घालायला, तर त्यासाठी गरम पाणी ठेवलं होतं. गार पाणी न घालता गरम पाणी घालायचं, तर टेस्ट पण छान येतं. आता थंडी पण वाढली आहे. आता इकडे तर फार गार वाटायला लागलेलं आहे. तुमच्याकडे थंडी वाढली आहे का नक्की सांगा मला. तर इकडे आता फोडणी जवळजवळ तयार झालेली आहे आणि अंडे आपले ते काढले गेलं वरचं साल की मग त्यामध्ये आपल्याला किसायचे आहेत. खूप सारा राडा करून ठेवतात ते किचनमध्ये आले म्हणजे. तर इकडे आता बघा, तुम्ही बघू शकता मस्त असं तेल असं सुटलेलं आहे फोडणीला आणि त्यामध्ये अंडी आपल्याला किसून द्यायची, 2 अंडी. तर 2 अंडी किसल्यानंतर मग त्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी घातलं की थोडंसं त्याला उकळी येऊ द्यायची, पण नंतर वाटलं की ते जे एक अंडं आहे ते पण आपण घालून देऊया, कारण अजून थोडी जास्त झाली असती मग ग्रेव्ही. तर या ठिकाणी आता त्यांनी ते छान मीठ वगैरे घातले त्यामध्ये चवीनुसार आणि उकळी घेणार आहेत एक. तर आता इकडे आपली रेडी झालेली आहे अंडा खिमा आणि त्यावरती आपण एक हाफ फ्राय अंडा आपल्याला घालायचं असतं. तर ते पण आता इकडे रेडी करून घेता येते आणि बटर घातलं आहे, त्यामध्ये ते अंडं फोडून घातलं आहे, लाल तिखट घातलं आहे, थोडंसं चिमूटभर हळद घातली आहे आणि गरम मसाला घातला आहे. त्यानंतर पाव इकडे भाजून घेतले आणि इकडे आपली रेडी झालेली लाडूबाईला खायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा.